एवढे फोन केले, फोन कोण नाही लागू राहिले तुम्हाला? अरे रिचार्ज खतम झालं होतं ना त्याच्यानं. तुझ्या मोबाईलचं रिचार्ज खतम झालं होतं, ठीक आहे. आणि तुझ्या मोबाईलचं रिचार्ज खतम झालं होतं काय? नाही, माझी चार्जिंग खतम झाली होती. अबे माझ्या किती वेळच्या फोनावर फोन करू राहिले होते तुम्हाला? एक फोन नाही लागू राहिला, म्या लावले माये नाही लागू राहिले. संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे, स्विच ऑफ आहे. ते लवकर ते स्टेटस ठेवलेले तुम्ही डिलीट करा. कोणते स्टेटस ठेवले? का रे बा, कोणते स्टेटस ठेवले ते? मला का माहित कोणते स्टेटस ठेवले तुम्ही? का रे मोहनदा, कोणते स्टेटसच्या बारेत म्हणून राहिला तू? हे तुमचे नाटक बिलकुल बंद करा. हे जे तुम्ही स्टेटस ठेवलं, कोई नाही टक्कर में, 7-12 मंडल के चक्कर में, आणि टॉपचा विषय आणि याचा विषय आणि त्याचा विषय, हे जे स्टेटस ठेवले तुम्ही, हे लवकर आता मोबाईल काढून पहिले डिलीट मारा तुम्ही. अच्छा, त्याच्या बारेत म्हणून राहिला काय? राहू दे ना, त्याचा काय फरक पडू राहिला कोणाला? असेच ठेवले ते, थोडं पाहिजेच ना. बाकीचे मंडळवाले आपल्याला कमजोर समजू राहिले ना, त्याला तर माहित पडलं पाहिजे का यंदा बी विषय हार्टच आहे म्हणून. अरे विषय हार्टच्या तोंडाचा आहे हो. दिमाग कायले खराब करू राहिले तुम्हाला सांगू राहिलो ना. आणि याच्या पहिले समजावून सांगितलं होतं ना, का शिंदे साहेबांना सांगितलं आहे का अशा स्टेटस बाजा जर तुम्ही ठेवल्या वादग्रस्त काही, तर सारखं ह्या मंडळाची परमिशन मी कॅन्सल करून टाकी. मग काय करसान? काय मोहनदा, हे पहिले सांगितलं नाही त्या? एक फोन तर करायचा होता, पटकन डिलीट करत होतो. बे एवढे फोनावर फोन करू राहिलो, तात्यानं फोन केले, म्या फोन केले, एक फोन नाही लागू राहिला. तुम्ही म्हणून राहिला का एक फोन करायचा होता? घे, झालं डिलीट. असे कामं डबल करजा नका. आता काय म्हणून राहिलो मी, ऐकून घ्या शांततेत. त्यानं डायरेक्टच वॉर्निंग दिली आहे, असं जर काही झालं स्टेटसबाजी आणि वादविवादाचं काम, तर त्या मंडळाला परमिशन भेटत नाही गणपती काळासाठी. आणि जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहे ते सचिव गिचिव त्याच्या सगळ्यावर केसा लागन. बरं, याच्यानंतर नाही होईन अशी गलती. झाली नाही पाहिजे. झाली तर झालं मग. का रे, आता त्या मोबाईलला चार्जिंग कुठून आली? का रे, त्या याच्यात बी आता रिचार्ज कुठून आला? आता ते इमर्जन्सी होती, स्टेटस डिलीट मारायची, त्याच्यानं थोडीशी चार्जिंग ठेवली होती मी. बाकी मला माहित आहे कोणतं आडवं उभं काम आहे ते. हा, पण त्या याच्यात मग त्या याच्यात रिचार्ज कुठून आला? तर रिचार्ज कुठं आहे माझ्या? मी आता सोन्याचं वायफाय घेतलं. तुम्ही सांगितलं देशमुख काका तुमच्या मंडळासाठी डीजे सांगितलं आहे आणि गणपती सांगितलं आहे. आणि आता आपण मैदानातच भेटू, कोण किती टक्करबार डीजे आणला तर. तुमच्या मंडळाचं काय मोठं काम आहे? तुम्ही तर स्वतःच डीजे आणू शकता मंडळाचा. बस जास्त हरभऱ्याच्या झाडावर नको चढू. मला का माहित नाही काय तुम्ही किती रुपयाचा डीजे सांगितला आणि कोणता सांगितला तर? आमचं काय गरिबी हटाव काम चालू आहे. चल येतो मग मोहनदा, आपल्या मंडळाचं जरा गणपती पाहून येतो कुठपर्यंत आलं तर काम. आता मागच्या वेळेस गेलो होतो 2-3 दिवसा अगोदर, तर ते बाकीच्या मंडळाचे गणपती बरोबर फिनिशिंग मध्ये आणणं चालू होते आणि आपल्या मंडळाच्या गणपतीला हातही नव्हता लावला. हे पुट्टाईले पाहिजे जरासा, हे वांद्यात काम आणून टाक. गोष्ट ऐकून घ्या पहिले, सगळे जण गोष्ट ऐकून घ्या पहिले. आपलं बजेट काही एवढं मोठं आहे नाही, म्हणून आपण ढोल ताशे सांगू आणि गणपती बाप्पाची मूर्ती सांगायला आज चाललं जाऊ. तर सगळ्या जणाच्या इकडून वर्गणी 2-2 हजार रुपये पाहिजे. अरे 2-2 हजार रुपये वर्गणी घेशील राजा, 12 रुपये उरायले. अरे मूर्तीच तर कमीत कमी 20-25 हजाराची होते. जास्त मोठी काही मूर्ती सांगू नाही, 2-3 हजाराची मूर्ती सांगू आणि उरलेल्या पैशाचा आपल्या ढोल ताशे आरिफ भाईचे. अरे तुझे सगळं बरोबर आहे, पण मंडप डेकोरेशन वाल्याला पैसे नाही द्यायला लागत काय? मग एक काम करा, 3-3 हजार रुपये वर्गणी करा. तरी काही तो ताल जमत नाही आपल्याला. तो जो जवळचा आहे इलेक्शनचा पैसा थोडासा तो भेटला होता आपल्या मंडळाले, तो काढा लागन. आणि या सोन्यान चेताली बी मी वर्गणी मागतो. वा, त्याला तर मागाच लागन वर्गणी. कशी गोष्ट करता? त्याच्याही पासून घेऊ आपण वर्गणी. पण ते देन काय वर्गणी द्यास लागन त्याला वर्गणी. अशी कशी देत नाही, पाहतो मी त्याला बरोबर. बरं मग आज चाललं जाऊ आपण, गणपती आज बुक करून टाकू आणि आरिफ भाईले बी बुक करून टाकू. किती वाजता चालतं मग? निघून जाऊ ना एखाद्या घंट्यानं. पीक काय तेवढंच दिसू राहिलं काय? वाढून नाही राहिलं काय? वसंतराव इकडे या बरं 2 मिनिटं. काय लावलं रे या माणसानं, इकडे या तिकडे या, येतेच कायले वावरात काय माहित, करत तर काहीच नाही कोणते कामं. हा थांबा 2 मिनिटं, येऊ राहिलो, चारा टाकू राहिलो बैलायले. अरे ते मग होते चारा टाकणं, 2 मिनिटं पहिले इकडे या. बोला, काय म्हणता? हे पीक जेवढंच्या तेवढंच आहे का वाढलं थोडंसं? वाढलं ना हो, जेवढं तेवढंच कायले आहे, वाढलं ना. आता वाढू राहिलं आरामानं. आता जरा पाण्यानं गॅप दिली चांगलं आहे ना, नाही तर सारखं पाणी चालू राहिलं असतं तर पीक तर पूर्ण सडून गेलं असतं. ते मला वाटलं बघा तेवढंच दिसू राहिलं, हे वाढून राहिलं का नाही वाढून राहिलं, म्हणून त्याच्यासाठी बोलावलं तुम्हाला. आता पाणी नाही पाहिजे सध्या, नाही तर झालं मग पीक पाणी पुरं खराब होऊन जाईल. पयाटी तर चांगली दिसू राहिली हो बामनराव. खत पाणी कसं आहे? खत पाहिजे ना, घरचंच खत आहे.
बस मग काय पाहिजे अधिक. त्याच्यात ते थोडंसं ते गांडूळ खत टाकलं होतं म्या, त्याच्याच्यानं चांगलंच सगळं काम झालं ते. गांडूळ खतानं पण फरक पडते पण. फरक? अरे बापाला फरक पडते त्यानं. का रे मग समजा ते आपण नागरतो वाकडतो तवा मग कसं काय त्या गांडूळ खताचं त्याचा गांडूळ पुरे मरून जात असं. मरते तसंहीच मग घेऊन यायचे अधिक. बात तर किती थोडेसे आणले तर किती मोठे होते त्याचेवाले. हां, आणि त्याच्यात आपलं शेणखत चालूच आहे, त्याच्याच्यानं एकच नंबर काम जमून जाते. खरी खास तर आता हे पाणी थोडंसं बंद झालं आहे, त्याच्याच्यानं पीक पाणी दिसू राहिलं. हा, पाणी जर डबल आलं ना तर झालं मग. आता मुश्किल आहे थोडंसं पाणी येणं. पेरणीपुरी तर आलं ना बस आहे, नाही काय जास्त आलं तर मग पिकं सोडवते ना, मग काय कामाची गोष्ट. मग एवढी मोठी मेहनत लावलेली वाया जाते. नाही नाही, तुम्ही तर आम्हाला पागलच समजू राहिले. हा, मागच्या हप्त्यात आलो होतो, काहीलेच काही नाही, पता नाही तुमचा. तुम्ही म्हणे लावतो उद्या हात, आणि आज आलो तर आजही काही आता पता नाही. अरे कधी देता तुम्ही मूर्ती मग बनवून? मग काय वक्तात राहीन का तुमचं वाला? थांबा, हे बाकी राहिलं हे बाकी राहिलं. अरे कोणालाच फोन नका लावू आणि कोणालाच बोलावू नका. मी उद्यापासून तुमच्याच मूर्तीच्या इकडे लक्ष देतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. असं मागच्या हप्त्यात आलो ना तवाय म्हटलं तुम्ही ते जमनच नाही. आता फोन लावाच लागन आम्हाला, बोलावंच लागन सगळ्याला इथं. काय आहे तर फुल अँड फायनल झालंच पाहिजे. लहान राजेव घुमू राहिले तुम्ही. हा, आज लावतो हात उद्या लावतो, अधिक कायले काहीच नाही आहे. बाकीच्या मूर्तीले तुम्ही बरोबर फिनिशिंग बी देऊ राहिले, आमच्या मूर्तीला अधिक हातही नाही लावला तुम्ही. कुठं आहे सल्ल्या काका तू? पहिले तू सांग कुठं आहे तर. अरे पहिले तुम्ही तर सांगा कुठं आहे तर. अरे पहिले तू सांगणार आहे कुठं आहे तर. मी आपल्या गणपतीच्या मूर्तीपाशी आहे. ते लवकर डिलीट कर पहिले तू टेटस. हा, तात्यानं सांगितलं दोघं जण पहिले ते टेटस डिलीट करा, नाही तर आपल्याला परमिशन भेटत नाही. ते डिलीट केलं, पण तू अर्जंट मध्ये आता जिथं कुठं असशील लवकरात लवकर जिथं आपण गणपतीची मूर्ती सांगितली तिथं ये. कहून काय झालं आहे? तू ये, आल्यावर तुला इथं माहीतच पडते. आणि शाहरुख्या काकाला घेऊन ये. बरं बरं येतो येतो. येतो येतो नाही, लवकरात लवकर ये. अरे जाऊ द्या, मी हातच लावतो ना तुमच्या मूर्तीले. कायले फालतू वाद विवाद करू राहिले? जाऊ द्या ना, जाऊ द्याचं कामच नसते. हा, अरे किती दिवस झाले घुमवू राहिले तुम्ही आम्हाला. आता लावतो हात उद्या करतो, असं करतो तसं करतो, आणि चालूच आहे तुमचे एक एक दिवस वाढवणं. आता जर चक्कर नसती मारली तर आजही तुम्ही हात नसता लावला. अरे हे झालं का मी तिकडेच होतो, सगळे मिळून आम्ही त्या मूर्तीला बातच देतो करून. काय आहे बा, साईन पेपरनं घासतो, फिनिशिंगला आणतो, आणि मग कलरच बाकी आहे. टाईम आहे ना गणपतीले. हॅलो मोहनदा, लवकरात लवकर जिथं आपण मूर्ती सांगितली होती ना गणपतीची, तू तिथं ये, लवकर ये. अरे पण काय झालं ते तर सांग पहिले, का लवकरच करू आला? तू ये पहिले इथं, मग तुला इथं माहीतच पडते. तू पहिले ये. तात्याले लाव फोन, तात्याले लाव. त्यालेच लावला फोन. हा तात्या, कुठं आहे तुम्ही? पहिले तुम्ही कुठं आहे ते सांगा, आणि लवकरात लवकर ते तुम्ही स्टेटस ठेवलेले डिलीट मारा. एवढे फोनावर फोन केले, एक फोन नाही लागू राहिला तुम्हाला. अरे ते डिलीट केला आम्ही, 2 घंटे झाले त्याला डिलीट करून. पण तुम्ही जिथं मूर्ती सांगितली आपण गणपतीची, लवकर तिथं या. कायले येऊ तिथं? ह्या मूर्ती कराय ना, अधिक बी आपल्या मूर्तीला हातही नाही लावला. बाकीच्या मंडळाची मूर्ती हा साईन पेपरनं घासून हे ते फिनिशिंग देऊन सगळी व्यवस्थित आहे. आपल्या मूर्त्या अधिक येणं तयारच नाही केल्या. ते करते ते आपलं काम, त्याला करू द्या. तुम्ही तिथं कायले गेले? या घराकडे या वापस चुपचाप. बस तुम्ही राहू द्या, तुम्हाला काही काळजी नाही आहे मंडळाची. राहू द्या, तुम्ही राजीनामा देऊन द्या. मी देतो राजीनामा. हा, अध्यक्ष उपाध्यक्ष तुम्ही बनून जा, मी देऊन देतो राजीनामा. नाही राजीनामा नका देऊ, राजीनामा राहू द्या. पण जरासं म्हटलं यायले बोलातच आहे तुम्ही. अरे कमीत कमी म्हटलं यायले बोलातच आहे तुम्ही. यायले बोलून नाही राहिले, काही नाही. म्हणून तर ते आपल्या मंडळाच्या मूर्तीला हात नाही लावू राहिले. बाकीचे मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष जेवढे आहे ना तेवढे इथं सांगायला येऊ राहिले त्याले. तुम्ही चुपचाप घरी या, ते त्याचं काम त्याला करू द्या. थांबा, सगळे जण इथं येऊ राहिले. अरे काही गरज नव्हती ना, आता तुमच्याच मूर्तीला म्हटलं आम्ही 2-3 घंट्यानं हात लावतो, मग पूर्ण झाल्याशिवाय आम्ही काही तुमच्या मूर्तीला सोडत नाही. कायलेच फालतू फोन केला तुम्ही, वादचं काम येते ना मग अशानं. हे तुम्हाला पहिले समजायला पाहिजे. बरं आंध्र, तू एक काम कर, यायच्या मूर्तीला साईन पेपरनं घासणं चालू करून दे. काय झालं रे एवढं अर्जंट बोलावलं? अरे इकडे लक्ष द्या ना, का बस गणपती सांगून दिला आणि झालं. आता आम्ही आलो आणि तुम्हाला फोन केला, म्हणून म्हटलं तो साईन पेपर ना आपल्या मूर्तीले फिनिशिंग द्यायला बसला. नाही तर आतापर्यंत आपल्या मूर्तीच्या इकडे कोणाचं लक्षही नव्हतं. बरं चला तुम्ही घराकडे, त्याचं काम करू द्या, ते करते. आपल्याला आपल्या टायमापर्यंत मूर्ती भेटली म्हणजे बस आहे, ते कवाय लावो हात. हां चला लवकर, त्याला मॅट नका करत जाऊ इथं येऊन. म्हणजे आम्ही इथं मॅट करू राहिलो? हा, आम्ही इथं त्याला सांगायला आलो त्याचं काम, का पहिले आपल्या मंडळाची मूर्ती एकदम फिनिशिंग मध्ये करून द्या, आणि तुम्ही आम्हालाच म्हणून राहिले. यायचं टेन्शन घ्यायचं नाही दोघाचं. हां, हे काही म्हणू तुम्ही तुमच्या मनानं करा, पण व्यवस्थित करून दे जा. यायचं लोड नाही घ्यायचं. अच्छा हो काय, आमचं लोड नाही घ्यायचं. बरं वर्गणीच्या वेळेस सांगेन आता तुम्हाला. हे असेच आहे मंडळाचे, यायचं लोड नाही घ्यायचं.
पण हे तर मागच्या हप्त्यात झाले तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होय म्हणे. अरे ते चांगल्या चांगल्याले चिवत्या बनवते. स्टाईल काय नवीन लावली का तुळशीपाशी? का हो बाबा, हे म्हटलं स्टाईल काय तुळशीपाशी नवीन लावली काय? हा ते पूर्ण उकरली होती तर ते तात्यानं बरोबर करून टाकली. ते सिमेंट हे ते लावून आणि स्टाईल नवीन लावली तिथं. पाहिजो तिथं जास्त जाजू नको, ते वायेपर्यंत. वायल्यावर जाजो मग. तिकडून जातो ना, तिकडल्या साईडनं गेलं तर जमते ना? हा तिकडल्या साईडनं जा, इकडल्या साईडनं जाऊ नको. केलं ते पोट्ट्यानं डिलेट. केलं म्हणे ते. फोन आला होता मला त्याच्यावाला, लवकरात लवकर म्हणे आपण जिथं मूर्ती सांगितली तिथं या म्हणे. कायच्यासाठी? अरे हेच का आपल्या गणपतीला अधिक रंगवलं नाही. टायमापर्यंत देते ना आपल्याला करून. आपल्याला काय करावं लागते? तो एका दिवसात बनव का तिकडे म्हटलं मग 10 दिवस लाव. तात्या 2 दिवसाच्या सुट्ट्या पाहिजे होत्या. सुट्टे कुठं चालले तुम्ही? हे जरा घरवालीच्या बाबाची तब्येत खराब आहे तर येतो जरा भेटून त्याले. ICU मध्ये टाकलं म्हणते त्याले, तर येतो जरा भेटून. बरं बरं ठीक आहे. तर मी आताच निघून जातो. आताच? मग सोकारी राहा लागत नाही तर मग सोकारी कोण करत? मी तर उद्या म्हणे ना. नाही आजपासूनच 2 दिवस पाहिजे ना. आजचा तर अर्धा दिवस गेला आणि अधिक 2 दिवस म्हणजे असे 2.5 दिवस. बरं जा जा. सासऱ्यावर काय बिमारी आली काय? हा, माय सासऱ्याची तब्येत खराब झाली होती. आता वसंतरावच्या सासऱ्याची तब्येत खराब झाली. तुम्ही एखादा फोन लावून विचारून घ्या तब्येत खराब आहे काय म्हणून तुमच्या सासऱ्याले. नाही आपला सासरा तर एकदम तंदुरुस्त आहे. आता फोन आला होता मा बायकोले तर योगा करू राहिलो म्हणे. आपण थोडंसं आपल्याला व्यायाम करणं चालू करून द्या लागते. आता थोडंसं कसं आहे, शरीर थोडं तंदुरुस्त राहते नाही तुमच्या विचारानं. चलत जा ना मग सकाळी रनिंगले. 1-2 राऊंड मारले का झालं. विचार करू राहिला माया बी तसा का थोडंसं रनिंग पाहिजेच. झालं मग. आज तर तुम्हालाच राहा लागते इकडे सोकारीवर. आता घरी लवकर जा लागन, जेवण करून घ्या लागन आणि येऊन जा लागन इकडे सोकारी कराले. पाहिजा जरा रानडुकरं खराब आहे तुमच्या वावरातले. कुसुमाजी, सोन्याची चैन ओरिजिनल होय काय? नाही तर काय डुप्लिकेट होय काय? मन्यानं दिली मले मा नातवानं. ओरिजिनल सोन्याची होय. अरे तो दिखी रही ना सोने की है करके. इतने महंगाई में हाँ तेरा नातू कुछ काम गिम तो नहीं करता, फिर कैसे क्या दे दी? मैं काम नहीं करत तर काय? जाते ना तो कामाले. कधी रातचा जाते, कधी दुपारचा जाते, कधी कामाला जाते तो. त्याचं काय आहे? आता त्यानं त्याच्या मेहनतच्या पैशानं दिल्ली ना मला घेऊन. नेकलेस कर लेने का था, नहीं तो फिर गोप कर लेने का था. हाँ? एखादे जवान पोट्टे के जैसे चैनी कर डाली तुमने तो. हे पाय, म्या काय केली नाही. मा नातवानं मला दिल्ली आणून घालत जाय म्हणे. हा म्हणून मी घालू राहिली. मला काही करायला लागत. आणि नेकलेस घालायचा आता काय माय वय आहे नाही. हा म्हणून बा मा नातवानं माझ्यासाठी सोन्याची चैन आणली, थेम्या घातली. नेकलेस कसं चांगलं दिसत होतं गळ्यात म्हणून. कमीत कमी 3 लाख रुपयाची चैन आहे. असं माय सोनं किती महाग झालं. ते भुलू बुडी नाही दिख रही. भुलू बुडी किधर गई? काय माहित कुठे गेली काय गेली. तर सकाळपासून तिचा काही आता पताच नाहीये. नाही तर इथंच येऊन बसली राहते. कपडे तर जुनेच दिसू राहिले रे तुमच्या दोघांचे. ते रस्त्यावर बसले होते, 100 का पॅन्ट 50 की टी शर्ट, त्याच्यापासून घेतले का रे कपडे? ठीक आहे तात्या, फालतू खोपडा खराब करायचे कामं नका करून देत जो. हा हे 50 रुपयाची टी शर्ट आणि 100 रुपयाचा पॅन्ट भेटते का तुम्हाला? हा रस्त्यावरचे घेणारे दिसू राहिलो का तुम्हाला? एक काम करा, हा हे 150 रुपये देतो तुम्हाला. हे टी शर्ट आणि हा पॅन्ट हा आणून द्या 150 रुपयात. कुठं भेटते तर वा लागन तेवढे तर भेटते. आता माझ्या रिकाम पण नाही म्हणून, नाही तर आणूनच दिले असते तुम्हाला. भोंगा लावून बोंबलून नसतं राहिले ते तिथं. 50 की टी शर्ट 100 का पॅन्ट, 50 की टी शर्ट 100 का पॅन्ट, ते बोंबलून राहिले असन. हा पण ते हे वाले कपडे होय नाही. हे शोरूम मधून कपडे आणले होय. 5,000 रुपयाचा जॅकेट, 1,000 रुपयाची टी शर्ट आणि 2,000चा पॅन्ट आणि 2,000चा बूट आणि ह्या चायना अलग. तुम्ही म्हणून राहिले का 50 रुपयाची टी शर्ट आणि 100 रुपयाचा पॅन्ट होय. हा फालतू मग दिमाग खराब करता. जा ना बे, इथं कोणाला सांगू राहिले आम्हाला का माहित नाही काय किती रुपयाचा आयटम आहे तो पुरा. जाऊ दे सोन्या, त्याला नाही समजत, त्याच्या मागं नको लागू. मग तर तात्या सोकारी तुम्हालाच करावं लागन. हा आता सोकारी मलाच करावं लागते. आता वसंतराव तर काही येत नाही 2-2.5 दिवस. चलता का नामदेवरा? चला चल संत, खर्च पाणी होऊन जाय. चला हो दिलीप भाऊ. नाही जा बाबा, तुम्हीच खर्च पाणी राहू द्या. तुम्हीच जा. ते फालतू सोकारी करणं आपल्या इकडून होत नाही. अरे तुम्ही झोप जा ना, सोकारी मी करन. बस जा बाबा तुम्ही. मच्छर राहते तिथं माहित आहे आम्हाला. रक्त प्यायचेच कामं आहे. बरं ठीक आहे, जातो मग मी. हा तर सगळ्याला एक विनंती आहे का कोणी स्टेटस गिटस हे ते ठेवू नका, फालतू कामं करू नका. मला फोन आला होता शिंदे साहेबाचा, परमिशन कॅन्सल करावं लागते का म्हणे, म्हणून सांगू राहिलो. आता तुम्हाला एकदा वॉर्निंग दिली म्हणे, आता जर असं काही दिसलं तर सपा परमिशन कॅन्सल करून टाकीन म्हणे मी. आज करून तुम्ही दोघं, तुमच्या दोघाले अडीअडचणीत फोन बी नाही लागत. एवढं लक्षात ठेव जा. फालतू कामं करजा नका, नाही तर मग कॅन्सल जर झालं
तर मग म्हणलं का म्हणजा. जंगली डुकर तर यायला सध्या टाइम आहे, इतक्या लवकर तर काही येत नाही. ढोराच्या इकडे एखादा चक्कर मारा. सध्या तर काही जंगली डुकर दिसून नाही राहिले. ते सगळं बरोबरच आहे. ये बापरे, यायची तर पुरी गँग येऊ राहिली इकडे. फटाके फोडा लागल. लय काय आणला येईन तर. बापरे, एका सुताई बाम मध्येच पळाले हे तर. एवढं मोठे अर्थिंगच्या तारा लावले तरी हे येऊन राहिले. अर्थिंगच्या तारा काय काम नाही करू राहिले काय? जाऊन पाहा लागन. अर्थिंग आहे का नाही यायले, का वायर तुटले याचेवाले, काही समजूनही नाही राहिलं. असे जंगली डुकर अंदर येऊ राहिले. तर यायला नाही पाहिजे. टेस्टरनं चेक करा, त्यांनाच माहीत पडू शकते. करंट दिसू राहिला, मग कसे काय जंगली डुकर अंदर येऊ राहिले. वाचवा वाचवा मला, वाचवा वाचवा वाचवा. शाट लागला रे, शाट लागला रे. अधिक याचे काय म्हटलं बाबा हे वावरातून? कुठं लटकले? कोणासोबत गोष्टी करू राहिले रस्त्यानं? आतापर्यंत तर येऊन झाले पाहिजे होतं. लय वेळ झाला ना. रातभर जागरण केलं असं ना सोकारीच्यानं. हाव ना, तेच तर नाही समजू राहिलं. हे तर सरपंच साहेब होय. सरपंच साहेब कसे काय पडले इथं? तात्या, ओ तात्या, 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 ओ तात्या. अरे काय झालं यायले? अरे हे तर काही उठूनच नाही राहिले. तात्या. पाटील देवानंद भाऊले फोन करा लागन. टेस्टर पडलेलं दिसू राहिलं इथं. शाट नाही लागला यायले. हॅलो 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 पाटील. पाटील कुठं आहे तुम्ही? मी तर घरी आहे, बस वावरात निघतो आता 15-20 मिनिटात. लवकर या, लवकर या तुम्ही. हे तात्याचा वावर नाही पाहिलं काय? तिथं तात्या पडले शॉट लागून. काय काय बोलू राहील तुम्ही? 2 मिनिटात आलो मी तिथं. थांबा, तिथंच थांब जा. तात्या, तात्या उठा, तात्या उठा हो. लवकर उतरा देवानंद भाऊ खाली आणि रामा भाऊले घ्या. लवकर टाका आपल्या बैलबंडीत त्याईले. लवकर दवाखान्यात जाऊ द्या, लय वेळचे पडले असन ते.